हॅलो अँड वेलकम टू रेडियंट अकॅडमी. मी अमोल चेपे आपल्या सर्वांचं स्वागत करतो रेडियंट अकॅडमीच्या नवीन लेक्चरमध्ये. आज 28 फेब्रुवारी 2023. आपण आजचे करंट अफेअर्स बघूच, पण त्याआधी महत्त्वाच्या काही अनाउन्समेंट्स. पहिली अनाउन्समेंट म्हणजे मंथली क्विज जे आपण दर महिन्याला घेत असतो, तर या महिन्याचं मंथली क्विज होणार आहे 4 मार्चला सकाळी 9 वाजता. सकाळी 9 वाजता रेडियंट अकॅडमीच्या ऑफिसमध्ये, म्हणजे क्लासेस जिथे होतात तिथे हे क्विज ऑफलाईन होणार आहे. प्राइसेस त्या लोकांना मिळतील जे ऑफलाईन येऊन अटेंड करतील. जे सध्या यवतमाळात नाही आहे किंवा बॅचेसमध्ये नाही आहे असे विद्यार्थी सुद्धा या क्विजला अटेम्प्ट करू शकतात. प्राइसेस फक्त मिळणार नाही, सॅटिस्फॅक्शन खूप चांगल्या लेवलचं तुम्हाला मिळू शकतं. क्विजची जी लिंक आहे ती ज्या बॅचेसमधल्या सगळ्या ग्रुप, जितके मुलांच्या बॅचेसचे ग्रुप्स आहेत त्या ग्रुप्सवर मिळतीलच. याच्या व्यतिरिक्त टेलिग्रामच्या ग्रुपवर सुद्धा आपण ते क्विजची लिंक टाकणार आहे, तुम्ही तिथून सुद्धा ती अटेम्प्ट करू शकता. दुसरी महत्त्वाची अनाउन्समेंट आहे, आपण एक नवीन प्रोजेक्ट सुरू करतो आहे 1 मार्चपासून. तो प्रोजेक्ट असणार आहे आफ्टर बॅच सपोर्ट. अशा विद्यार्थ्यांना सपोर्ट करण्याचा आपला प्रयत्न आहे जे विद्यार्थ्यांचा बॅचेस संपले आहे पण अभ्यासाची एक्झॅक्ट गाईडन्स किंवा त्यांना बरोबर मार्ग अजूनही कुठेतरी थोडासा मिळत नाही आहे असं वाटतं, किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रॅक्टिस भरपूर करायची असते पण काय प्रॅक्टिस करायची हे माहीत नसतं. अशा विद्यार्थ्यांसाठी आपण एक रेडियंट टास्क शीट, डेली टास्क शीट नावानी एक प्रोजेक्ट लॉन्च करतो आहे, ज्याच्यात ॲक्टिव्ह मोडची जी आपली लायब्ररी आहे त्या लायब्ररीसाठी जो प्रोजेक्ट बनवला आहे की दर 3 तासाला तुम्ही प्रत्येक सब्जेक्टमधलं कुठले कुठले क्वेश्चन सॉल्व करायचे. तर तिथे एक विषय असा होता की क्वेश्चन स्वतः विद्यार्थ्यांना काढावं लागायचे. इथे आपण काय करणार आहे, डेली टास्क शीटमध्ये तुम्हाला दिवसभरात सॉल्व करण्यासाठी प्रत्येक सब्जेक्टचे टॉपिक वाईज काही क्वेश्चन्सच डायरेक्टली काढून देणार आहे. तुम्हाला आता फक्त एवढं करावं लागणार आहे की त्या टास्क शीटला डेली न चुकता सॉल्व करायचा आहे. तर या टास्क शीटवर लवकरच मी एक व्हिडिओ घेऊन येईल आणि तो व्हिडिओ आला की तुम्हाला आपल्या टेलिग्रामचं चॅनल आपण ओपन करतो आहे. सध्या टेलिग्रामचा ग्रुप आहे, टेलिग्रामचं जे चॅनल असेल त्या टेलिग्रामच्या चॅनलवर तुम्हाला या सगळ्या टास्क शीट मिळतील. टेलिग्रामच्या ग्रुपवर आणि इतर ठिकाणी सुद्धा त्या टेलिग्रामच्या चॅनलची लिंक तुम्हाला मिळून जाईल. ठीक, तर या होत्या सगळ्या अनाउन्समेंट. लेट अस नाउ स्टार्ट विथ दी करंट अफेअर्स ऑफ 28 फेब्रुवारी 2023. सगळ्यात पहिला मुद्दा FATF. FATF बद्दल आपण याच्या आधी पण चर्चा केली आहे जेव्हा पाकिस्तानचा विषय आला होता. FATFनी पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये ठेवलं होतं आणि नंतर त्यांना त्या ग्रे लिस्टमधनं बाहेर काढलं. FATF म्हणजे फायनान्शियल टास्क फोर्स, फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स. ही फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स काय असते? ही एक अशी ऑर्गनायझेशन आहे की जी ऑर्गनायझेशन म्हणजे टेरर फायनान्सिंग किंवा मनी लॉन्ड्रिंग सारखे जे विषय असतात यांच्या अगेन्स्ट काम करते. म्हणजे या FATFचे बरेचसे कंट्री मेंबर्स असतात आणि या मेंबर कंट्रीजमध्ये मनी लॉन्ड्रिंग तर होत नाही आहे किंवा टेररला फायनान्सिंग होत नाही आहे, या गोष्टींकडे लक्ष देण्याचं आणि चेक करण्याचं काम FATF ही ऑर्गनायझेशन करत असते. म्हणून FATFला फायनान्शियल क्राईम वॉच डॉग असं म्हटलं जातं. ठीक आहे ना. तर FATFचा फुल फॉर्म काय आहे? फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स. FATF यांनी सध्या काय केलं आहे, यांनी रशिया युक्रेन वॉर सुरू असल्यामुळे रशियावर असा आरोप लावलाय की यांनी इलिगली आर्म्सचा एक्सपोर्ट केला, मनी लॉन्ड्रिंग केली, टेररिस्ट ऑर्गनायझेशनला फायनान्स केलं आणि म्हणून पहिल्यांदाच असं झालं आहे की FATFनी आपल्या कुठल्या मेंबर कंट्रीला सस्पेंड केलं आहे. तर FATF हॅज सस्पेंडेड रशियाज मेंबरशिप. यांनी रशियाची मेंबरशिप सस्पेंड केलेली आहे ना. कशासाठी केली आहे याचं कारण यांनी दिलं की पहिले तर त्यांनी इलिगल आणि अनप्रोवोक्ड फुल स्केल मिलिटरी इन्व्हेजन केलं युक्रेनचं. म्हणजे इलिगल इन्व्हेजन केलं बा. इन्व्हेजन म्हणजे युक्रेनमध्ये गेले आणि त्याचा काही एरियावर कब्जा केला, याला म्हणतात इन्व्हेजन किंवा कब्जा करणे. तर हे फुल स्केल मिलिटरी इन्व्हेजन त्यांनी युक्रेनमध्ये केलं. हे एक कारण FATFनी समोर दिलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त FATFनी म्हटलेलं आहे की रशियानी बऱ्याचशा अशा ग्रुप्सला सुद्धा आता मिलिटरीचे इक्विपमेंट्स विकणं सुरू केले आहे जे इतर देशांमध्ये टेररिझम पसरवतात बा. तर अशा कारणांमुळे FATFनी रशियाची मेंबरशिप कॅन्सल केलेली आहे, सस्पेंड केलेली आहे.
FATF काय करते, जसं मी तुम्हाला सांगितलं, मनी लॉन्ड्रिंग आणि टेरर फायनान्सिंग या दोन विषयांच्या अगेन्स्ट काम करते. आणि पहिल्यांदाच असं झालं आहे की कुठल्या पण, दिस इज द फर्स्ट टाइम की कधी पण एक मेंबर जो आहे FATFचा त्याला सस्पेंड करण्यात आलेला आहे. तर ही एक महत्त्वाची बातमी. प्रश्न तुम्हाला विचारला जाईल की FATFने कुठल्या कंट्रीला सस्पेंड केलं, किंवा विच कंट्री हॅज बिकम द फर्स्ट कंट्री टू बी सस्पेंडेड बाय फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स. नाव लक्षात ठेवा, रशिया. ठीक आहे, चलायचं पुढे नेक्स्ट क्वेश्चनवर. नेक्स्ट क्वेश्चन, अर्थ. माझा विषय जिओलॉजी होता, त्याच्यामुळे मला या अर्थ आली की एकदम आपला असा आवडता विषय आहे, कारण इंटरेस्ट खूप होता. पृथ्वीला शिकण्याची नाही का मजाच वेगळी आहे. जिओलॉजी आणि जॉग्रफीमध्ये फरक काय माहिती आहे का? जॉग्रफी जो असतो ना तो अर्थच्या सरफेसचा स्टडी असतो. जिओलॉजी अर्थ आणि अर्थच्या इंटेरियरचा आपण स्टडी जो म्हणतो आपण त्याला म्हणतात जिओलॉजी, अर्थचं सायन्स. तर आता या जिओलॉजीमधलाच एक विषय होता की इंटेरियर ऑफ द अर्थ, अर्थच्या आत कसं राहतं. तर अर्थच्या आत कसं राहतं आपण बघायचं कसं, हा सगळ्यात मोठा गड्ढा खोदणार आहे. किती खोल खोदू शकतो आपण? जास्ती नाही खोदू शकत ना, त्याला पण लिमिटेशन्स आहे आपल्याला. तर सायंटिस्ट काय करतात, वेगवेगळ्या पद्धतीने अर्थचा स्टडी करतात. आता हे कसं करतात आणि नवीन काय शोध झाला आहे या क्षेत्रामध्ये त्याच्यावर आज आपण चर्चा करू. खूप महत्त्वाचा आणि खूप मोठा शोध झाला आहे, म्हणून याच्यावर आज आपण चर्चा करणार आहे. काय झाला विषय? सायंटिस्ट डिस्कवर न्यू लेयर ॲट दी अर्थ्स इनर कोअर. अर्थचा जो कोअर आहे तिथे एक नवीन लेयर मिळाली आहे म्हणे सायंटिस्टला. आता हे अर्थचा इनर कोअर वगैरे काय आहे हे शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो. बघा, अर्थ जी असते ना आपली, अर्थचा रेडियस जो आहे म्हणजे इथून तर सरफेसपासून सेंटरपर्यंतचं डिस्टन्स ते अंदाजे 6370 किलोमीटर्सचं आहे, 6370 किलोमीटर्सचं. ठीक आहे. आता या 6370 किलोमीटरपर्यंत जाता जाता कसं जाणार आहे हा तर महत्त्वाचा प्रश्न आहे पहिले. पण तिथे जाता जाता काही लेयर्स आपल्याला लागतात. सगळ्यात पहिली जी लेयर असते ना, एकदम सगळ्यात पहिली लेयर ही असते क्रस्ट, म्हणजे जो सरफेसवरचा कडक पार्ट आहे ज्याच्यावर आपण सगळे राहतो किंवा पाणी पण त्याच्यावरच वाहतं, तो जो पार्ट आहे त्याला म्हणतात क्रस्ट. हा जो क्रस्ट आहे हा जनरली 40 ते 50 किलोमीटरच्या डेप्थपर्यंत आहे फक्त. विचार करा, 6300 किलोमीटरची डेप्थ आहे सेंटरपर्यंत अर्थची, तर त्याच्यातला फक्त 50 किलोमीटरचं अंतर हे अर्थच्या क्रस्ट आहे, त्याच्यावर नाही. तिथून खाली गेलं तर मग बराच मोठा पार्ट हा मॅन्टलनी कव्हर केला जातो. मॅन्टल म्हणजे हा मधला पार्ट असतो इथून इथपर्यंतचा. ठीक आहे. आता हा मॅन्टल जो आहे हा जवळपास 3000 किलोमीटर पर्यंत राहतो सरफेस पासून. त्याच्यानंतर मग राहतो हा कोअर, हा इथून इथपर्यंतचा जो पार्ट आहे याला आपण म्हणतो कोअर. तर या कोअरचे दोन पार्ट्स आहेत. पहिले तर एक बाहेरचा पार्ट असतो जो हा येलो कलर मध्ये तुम्हाला दिसत आहे, याला म्हणतात आउटर कोअर आहे ना, जो जवळपास 5150 किलोमीटर पर्यंत राहतो. आणि हा आत जो आहे याला म्हणतात इनर कोअर आहे ना. तर हा इनर कोअर हा सगळ्यात शेवटचा पार्ट आहे, सगळ्यात आतला पार्ट आहे इनर कोअर. हा इनर कोअर जो आहे हा आतापर्यंत असं समजला जायचं की फक्त आयर्ननी बनलेला एक गोळा आहे, आयर्ननी. तुमच्या डोक्यात मगापासून हा प्रश्न पडत असेल, हे एवढ्या आत जाऊन बघितलं कसं? त्याचं उत्तर सांगतो सोपं. काय करतात सायंटिस्ट लोक, असे सिस्मिक वेव्स टाकतात जमिनीत, असे वेव्स सोडतात जमिनीत. आणि वेव्स ज्या राहतात या वेगवेगळ्या गोष्टींना रिफ्लेक्ट होऊन वापस येत असतात. काही वेव्स लिक्विडमधनं पास होऊन जातात तर त्या आतपर्यंत जातील, काही वेव्स लिक्विडवरनं रिफ्लेक्ट होतात. तर जेव्हा हे वेव्स आत जातात आणि रिफ्लेक्ट होतात तर त्यांची रिफ्लेक्ट होऊन येण्याचा वेळ, त्यांची प्रॉपर्टीज हे सगळं स्टडी करून आतला सरफेस कसा आहे याचा अंदाज लावला जातो. ठीक आहे. तर हा स्टडी कसा केला जातो? सिस्मिक वेव्स. सिस्मिक वेव्स म्हणजे या अशा वेव्स राहतात जेव्हा अर्थक्वेक वगैरे पण होतो ना तेव्हा या वेव्स सगळ्या बाहेर निघत असतात जमिनीतून. तर या वेव्स अशा जमिनीत टाकल्या जातात, ते रिफ्लेक्ट होऊन येतात, त्याच्यावरनं आपण स्टडी करत असतो की अर्थच्या इंटेरियरमध्ये काय आहे. आत्ता काय झालं ते पाहू. ठीक आहे. सिस्मॉलॉजिस्ट म्हणजे या सिस्मिक वेव्सचा स्टडी करणारे लोक. सिस्मॉलॉजिस्ट आहे. कुठले सिस्मॉलॉजिस्ट आहे? ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीचे. आता विषय लक्षात घ्या,
ऑस्ट्रेलियाच्या नॅशनल युनिव्हर्सिटीचे काही सिस्मॉलॉजिस्ट आहे जे या सिस्मिक वेव्ह स्टडी करतात. यांनी काही सिस्मिक वेव्हचा स्टडी केला आणि त्यांना असं लक्षात आलं की अर्थचा इनर कोअर जो आहे ना, तो इनरमोस्ट इनर कोअर त्यांना मिळाला आहे. म्हणजे इनर कोअरमध्ये अजून एक पार्ट मिळाला आहे जो की ॲक्च्युली एक मेटॅलिक बॉल आहे. म्हणजे आत्तापर्यंत आपल्याला माहिती होतं का की हा इनर कोअर आहे सगळ्यात खाली मेटॅलिक बॉल. त्यांना आता काय मिळालं, याच्या आत अजून एक मेटॅलिक बॉल मिळाला आहे म्हणतो, अजून एक. ठीक आहे, तर आतापर्यंत आपल्याला 4 लेयर्स माहिती होता, 1 2 3 4. आता आपल्याला एक 5वी लेयर मिळाली आहे असं ऑस्ट्रेलियाच्या सिस्मॉलॉजिस्टचं म्हणणं आहे. कसं काय चेक केलं यांनी, तर यांनी पण काय केलं, वेगवेगळे सिस्मिक वेव्स जमिनीत पाठवले आणि त्या मेटॅलिक बॉलला रिफ्लेक्ट होऊन ते जेव्हा बाहेर आले तेव्हा त्यांना हे लक्षात आलं की आत काहीतरी एक निकल ॲल्युमिनियमचा अलॉय सारखी एक गोष्ट बिलकुल इंटेरियर ऑफ द अर्थ, म्हणजे इंटेरियर ऑफ द अर्थमध्ये, कोअरमध्ये, कोअरच्या आत. आता याचा अभ्यास करतील आणि मग कदाचित याच्यावरनं आपल्याला पुढे पण लक्षात येईल की जर पृथ्वीत इतकी छोटीशी, म्हणजे असा एक आयर्नचा गोळा आहे, आयर्न निकेल ॲल्युमिनियमचा एक अलॉयवाला गोळा, तर हे मॅग्नेटिझम अर्थवरचं याच सगळ्या इनर कोअरमुळे आहे का, याचा आता अभ्यास होईल. कारण काय होतं माहिती आहे का, बऱ्याचशा प्लॅनेट्सवर अर्थवर जसं मॅग्नेटिझम आहे ना तसं मॅग्नेटिझम नाही आहे. आणि अर्थवर मॅग्नेटिझम असल्यामुळे पाणी अर्थवर चिपकून राहतं. जर हेच मॅग्नेटिझम नसतं अर्थचं तर पाणी स्पेसमध्ये चाललं गेलं असतं. पाणी आहे जमिनीवर म्हणूनच तर लाईफ आहे. तर हा किती महत्त्वाची गोष्ट आहे बघा, अर्थच्या इनरमोस्ट इनर कोअरचा स्टडी करणं. प्रश्न काय घेऊ शकतात, प्रश्न येतील की हा स्टडी जो केला हा कुठल्या सायंटिस्टनी केला, हा एक महत्त्वाचा प्रश्न येऊ शकतो. किंवा सायंटिस्टनी काय शोधून काढलं. तर तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे की एक 5वी लेयर आहे इनरमोस्ट इनर कोअर, ही एक शोधून काढलेली आहे. ठीक आहे, चलायचं पुढे नेक्स्ट पॉईंटवर. चलो नेक्स्ट. आता काही 2 महत्त्वाच्या स्लाइड्स आहे, दोन्ही स्लाइड्स विमेनशी रिलेटेड आहे. पहिला मुद्दा आहे केरळमधला. काय झालं आहे केरळमध्ये, तर केरळची सरकार आणि UN विमेन या 2 ऑर्गनायझेशननी, म्हणजे केरळची सरकार एक ऑर्गनायझेशन आणि UN विमेन ही दुसरी ऑर्गनायझेशन, यांनी एक MOU साईन केला आहे. एक MOU साईन केला. MOU म्हणजे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग. आता हा MOU कशासाठी साईन केला की केरळला विमेन फ्रेंडली टुरिस्ट डेस्टिनेशन बनवायसाठी. कशासाठी साईन करण्यात आला हा, विमेन फ्रेंडली टुरिझम किंवा टुरिस्ट डेस्टिनेशन बनवायसाठी साईन केलेला आहे. पहिला प्रश्न तुम्हाला हा आला असेल की केरळ तर माहिती आहे आम्हाला, हे UN विमेन काय आहे. UN विमेन म्हणजे काय की एक युनायटेड नेशन्सचीच ऑर्गनायझेशन आहे. UN मध्येच एक ऑर्गनायझेशन आहे जी जेंडर इक्वॅलिटी आणि एम्पॉवरमेंट ऑफ विमेन या 2 गोष्टींसाठी काम करते. कोणासाठी काम करते, जेंडर इक्वॅलिटी आणि एम्पॉवरमेंट ऑफ विमेन. तर या 2 गोष्टींसाठी काम करणारी जी ऑर्गनायझेशन आहे त्याला म्हटलं तर UN विमेन. ठीक आहे ना. तर आता या 2 ऑर्गनायझेशन एकत्र आल्या, केरळ सरकार आणि युनायटेड नेशन्स विमेन, UN विमेन यांनी काय ठरवलं की केरळमध्ये टुरिझम तर खूप आहे पण महिलांसाठी किती सेफ आहे. तर महिलांसाठी सेफ्टी वाढवण्यासाठी हा प्रयत्न केरळच्या सरकारने आणि UN विमेननी केलेला आहे. ठीक आहे ना. तर दिस इज फॉर स्टेट्स टुरिझम सेक्टर. याच्यासाठी काय काय प्रयत्न केले जाणार आहे, तर प्रयत्न असे राहतील की महिलांची टुरिझम सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या वाढवा, सिक्युरिटी पर्सनलचं डिप्लॉयमेंट जास्ती प्रॉपरली करा, या सगळ्या गोष्टींवर काम होईल. कोण कोण लोक इन्व्हॉल्ड होते, पहिली गोष्ट केरळचे टुरिझम डिरेक्टर कोण आहेत, PB नू या तिथे हजर होत्या जेव्हा MOU साईन झाला तेव्हा. आणि दुसरं UN वुमेनचं इंडियाचे जे हेड आहे ज्यांचं नाव आहे सुझेन फर्ग्युसन, या पण तिथे हजर होत्या. ठीक आहे. आणि हे द रिस्पॉन्सिबल टुरिझम मिशन याच्या अंडर हा MOU साईन झाला आहे. तर प्रश्न आपल्याला विचारला जाईल, कुठल्या मिशनच्या अंडर UN विमेननी केरळ गव्हर्नमेंटसोबत MOU साईन केला. मिशनचं नाव लक्षात ठेवा, द रिस्पॉन्सिबल टुरिझम मिशन. दुसरा प्रश्न हा विचारला जाऊ शकतो, UN विमेननी कुठल्या स्टेटसोबत विमेन फ्रेंडली टुरिझमसाठी MOU साईन केला आहे, तर केरळ हे पण लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, चलायचं पुढे नेक्स्ट पॉईंटवर.
नेक्स्ट, महिलांसाठीचा दुसरा मुद्दा, भोपाळ, मध्य प्रदेशमध्ये माहिती आहे तुम्हाला भोपाळ आहे. या भोपाळमध्ये एक पोलीस स्टेशन आहे जहांगीराबाद. त्या पोलीस स्टेशनमध्ये एक महिला ठाणा आहे. आणि याच्यात काय झालं की पहिल्यांदा त्या पोलीस स्टेशनचं असं रूप बदललं की ते पोलीस स्टेशन आता विमेन अँड चाइल्ड फ्रेंडली बनलं आहे. म्हणजे हे भारतातलं पहिलं स्टेशन आहे की जे महिलांसाठी आणि मुलांच्या हिशोबाने बनवलेलं आहे. आता महिलांच्या हिशोबाने आणि लहान मुलांच्या हिशोबाने बनवणे म्हणजे असं काय वेगळं केलं बा. तर तुम्ही कुठल्याही एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये कधी जर जाण्याचा तुम्हाला योग आला असेल, न यावा हेच मी विश करतो, म्हणजे यायला तर नाही पाहिजे, पण काही कारणाने समजा आला असेल तर तुम्हाला तिथे दिसेल की देर आर मेन एव्हरीवेअर. खूप कमी विमेन राहतात पहिली गोष्ट. त्याच्यामुळे जेव्हा एखादी विमेन एंटर करते शी डझंट फील दॅट सेफ. दुसरी गोष्ट, तिथे महिलांसाठी वेगळी जागा आहे बा, वेगळी वेटिंग रूम आहे असं काही नसतं. लहान मुलं काही कारणामुळे जर पोलीस स्टेशनमध्ये येत असतील, येण्याचे चान्सेस खूप कमी असतात, पण जर जेव्हा येतात तर तेव्हा त्यांच्यासाठी करमणुकीचे काहीतरी साधन तिथे असले पाहिजे. या सगळ्या सोयी भोपाळच्या जहांगीराबाद महिला थाना इथे करण्यात आल्या आहे. तर कुठे झालं आहे? जहांगीराबाद भोपाळमध्ये झालं आहे ना. काय काय व्यवस्था करण्यात आली? तर वेटिंग रूम तिथे लावण्यात आली आहे. त्याच्यानंतर एक रिसेप्शन विंडो तिथे करण्यात आली आहे. किती चांगली गोष्ट आहे. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर कोणाला काय विचारावं हेच समजत नाही. एक तर पोलिसांना विचारायची भीती वाटते लोकांना, तर कुठे विचारावं? तर एक रिसेप्शन विंडो केली की तुमचे जे प्रश्न आहे पहिले तिथे विचारा. महिलांसाठी किंवा मातांसाठी फीडिंग रूम तिथे तयार करण्यात आलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांना खेळण्यासाठी एक छोटासा प्ले एरिया, आणि जे लोक असंच व्हिजिट करतात त्यांच्यासाठी गार्डन सुद्धा बनवण्यात आलं आहे. मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे की लोकांना पोलीस स्टेशनमध्ये येण्याच्या आधी भीती नाही वाटावं, अशी ठिकाणी म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतरही असं वाटावं की हा एरिया रिलॅक्स करणारा आहे. ठीक आहे. तर हे भारतातलं पहिलं, दिस हॅज बिकम दी फर्स्ट विमेन अँड चाइल्ड फ्रेंडली पोलीस स्टेशन इन इंडिया. प्रश्न याच्यावर नक्की येईल कुठल्या तरी परीक्षेत तरी, की भारतातलं पहिलं विमेन अँड चाइल्ड फ्रेंडली पोलीस स्टेशन कुठे ओपन करण्यात आलं? तर जहांगीराबाद भोपाळ, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, चलने का आगे नेक्स्ट पॉइंट पे. नेक्स्ट, आता जसं आपण आता नाही का 2 स्लाइड्स बघितल्या विमेन बद्दल, आता 2 स्लाइड्स आहे आपल्याला इंडियन एअरफोर्स बद्दल. इंडियन एअरफोर्स 2 ठिकाणी मल्टीलॅटरल एक्झरसाइजसाठी गेलेली आहे. मल्टीलॅटरल एक्झरसाइज 2 प्रकारच्या एक्झरसाइजमध्ये आपण जनरली पार्ट घेत असतो. आपण म्हणजे इंडियन एअरफोर्स, आर्मी, नेव्ही हे सगळे पार्ट घेत असतात. एक असते बायलॅटरल एक्झरसाइज, एक असते मल्टीलॅटरल एक्झरसाइज. बायलॅटरल म्हणजे जेव्हा 2च कंट्रीज पार्टिसिपेट करतात. जसं काल आपण चर्चा करताना इंडिया इंडोनेशियाबद्दल चर्चा केली होती है ना. त्याचा आन्सर होतं समुद्र शक्ती त्या प्रश्नाचं, की इंडिया आणि इंडोनेशियामध्ये सुंदा स्ट्रेटमध्ये जी बायलॅटरल नेव्हीची एक्झरसाइज होत असते त्याला म्हणतात समुद्र शक्ती. या प्रश्नावर काही मुलांना डाऊट होता म्हणून सांगून देत आहे. मल्टीलॅटरल ही जी एक्झरसाइज असते याच्यावर 2 पेक्षा जास्त कंट्रीज पार्टिसिपेट करत असतात. तर भारत असं 2 ठिकाणी मल्टीलॅटरल एक्झरसाइजमध्ये पार्टिसिपेट करत आहे. पहिल्या मल्टीलॅटरल एक्झरसाइजबद्दल आपण सध्या चर्चा करू, मग दुसऱ्याबद्दल करू. पहिली म्हणजे मल्टीलॅटरल एक्झरसाइज आपण पार्टिसिपेट करत आहे इंडियन एअरफोर्स. याच्यासाठी भारतातनं 145 एअरफोर्स ऑफिसर्स गेलेले आहेत, ज्यांना एअर वॉरियर्स सुद्धा म्हटलेलं आहे. एअरफोर्स ऑफिसर्स किती? 145. आता हे कुठे गेले? तर हे गेले युनायटेड किंगडममध्ये एक वॉडिंग्टन एअरबेस आहे. वॉडिंग्टन एअरबेस कोणाचा आहे? हा RAFचा म्हणजे रॉयल एअरफोर्सचा. रॉयल एअरफोर्स जी युनायटेड किंगडमची एअरफोर्स आहे. तर युनायटेड किंगडमच्या वॉडिंग्टन एअरफोर्स बेसला पोहोचले आणि तिथे मल्टीलॅटरल एक्झरसाइज होणार आहे मार्चच्या 6 तारखेपासून तर मार्चच्या 24 तारखेपर्यंत. नाव आहे कोब्रा वॉरियर्स. मल्टीलॅटरल एक्झरसाइज किंवा मल्टीनॅशनल एक्झरसाइज याचं नाव काय आहे? कोब्रा वॉरियर्स. ही 6 मार्चपासून 24 मार्चपर्यंत होणार आहे. कुठे होणार आहे? UKच्या वॉडिंग्टन एअर बेसवर. ठीक आहे ना. तर याच्यासाठी भारताकडनं वेगवेगळे फायटर जेट्स वगैरे सगळे गेलेले आहेत. आता काय काय गेलं? यवतमाळ नाही, काय काय गेलं भारतातनं तिथे?
तर भारतातनं काय काय गेला, तर 5 मिराज 2000 फायटर्स गेलेले आहे. याच्या व्यतिरिक्त 2 C-17 ग्लोबमास्टर 3 हे जेट्स गेलेले आहे आणि एक IL-78 मिड एअर रिफ्युएलर एअरक्राफ्ट गेलेला आहे. तर भारतातनं 5 आणि 2 7 आणि 1 8 असे 8 जेट्स तिथे गेलेले आहे ना. आणि या जेट्स तिथे कशाला जात असतील हाही प्रश्न तुम्हाला आला असेल, म्हणजे का जात आहे बा तिथे जाऊन, असं काय करणार आहे. तर काय होतं, मल्टीलॅटरल जेव्हा एक्झरसाइज असते किंवा मल्टीनॅशनल एक्झरसाइज, याच्यात सगळ्या देशांचे एअरफोर्स येतात. सगळे लोक वेगवेगळ्या आपल्या ज्या बेस्ट गोष्टी आहेत त्या तिथे दाखवतात, आपल्या स्ट्रॅटेजीज दाखवतात. याच्यातनं बऱ्याचशा कंट्रीजला काय सगळ्यांनाच काहीतरी नवीन शिकायला मिळत असतं. म्हणून अशा मल्टीलॅटरल मल्टीनॅशनल एक्झरसाइज प्लॅन केल्या जातात आणि त्याच्यात भारत सुद्धा पार्टिसिपेट करतो. ठीक आहे. तर आता जी UK मध्ये कोब्रा वॉरियर्स होत आहे, तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं आहे सांगतो पहा. UK मध्ये कोणती होत आहे, कोब्रा वॉरियर्स. ठीक आहे. आणि इथे कोणत्या कोणत्या कंट्रीज पार्टिसिपेट करत आहे, इथे पार्टिसिपेट करत आहे फिनलँड, स्वीडन, साऊथ आफ्रिका, US आणि सिंगापूर. ठीक आहे ना. तर 5 कंट्रीजचे नावं लक्षात ठेवा इथे. फिनलँड, स्वीडन, साऊथ आफ्रिका, US आणि सिंगापूर. यांच्या व्यतिरिक्त UK जे ऑर्गनाईज करत आहे, होस्ट आहे ते, आणि इंडिया, अशा 7 कंट्रीज मिळून कोब्रा वॉरियर्समध्ये पार्टिसिपेट करत आहे UK मध्ये. क्लिअर, हा विषय समजला. आता जाऊ आपण दुसऱ्या मिलिटरी एक्झरसाइज दुसरी एअरफोर्सची एक्झरसाइज. दुसरी जी IAF ची एक्झरसाइज आहे, ज्याच्यात IAF पार्टिसिपेट करत आहे, ती एक्झरसाइज पण मल्टीलॅटरलच एक्झरसाइज आहे. आणि ती कुठे होते, ती होते आहे UAE मध्ये. ती कुठे होते आहे, UAE मध्ये, आणि त्याचं नाव आहे डेझर्ट फ्लॅग 8. तर याचं 8वं एडिशन आहे, डेझर्ट फ्लॅग 8. या डेझर्ट फ्लॅग 8 मध्ये पण इंडियाचे एअरफोर्स वॉरियर पार्टिसिपेट करत आहे. आणि किती एअरफोर्स वॉरियर पार्टिसिपेट करत आहे, 110. कोब्रा वॉरियर्स मध्ये किती होते, 145, 145, और यहाँ पे कितने हैं, 110 एयर वॉरियर्स पार्टिसिपेट कर रहे हैं. अभी इसमें आता हे कुठे होत आहे, तर हे होत आहे अल दफ्रा एअरबेस. अल दफ्रा एअरबेस कुठे आहे, UAE मध्ये. आणि ही डेझर्ट फ्लॅग 8 27 फेब्रुवारीला म्हणजे काल सुरू झाली आणि मार्च 17 पर्यंत ही चालणार आहे. इथे कोण कोण पार्टिसिपेट करत आहे इंडियन एअरफोर्स कडनं, तर 2 C-17 ग्लोबमास्टर 3 पार्टिसिपेट करत आहे. हे आपण पाहिले होते, हे तिकडे पण 2 पार्टिसिपेट करत आहे UK मध्ये कोब्रा वॉरियर्स मध्ये. इथे पण 2 पार्टिसिपेट करत आहे ग्लोबमास्टर 3. पण इथे एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे ज्याच्यावर प्रश्न नक्की बनेल. लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट जे आहे भारताचे, तेजस, LCA तेजस ज्यांना म्हणतो आपण, असे 5 लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट तेजस सुद्धा याच्यात पार्टिसिपेट करत आहे. आणि हे पहिल्यांदा आहे की भारताने स्वतः बनवलेले लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट तेजस हे भारताच्या बाहेर कुठल्या एक्झरसाइजमध्ये पार्टिसिपेट करत आहे. तो दिस इज द फर्स्ट टाइम दॅट इंडिया विल बी शोईंग इट्स तेजस एअरक्राफ्ट इन अ मल्टीलॅटरल एक्झरसाइज. तर ही एक खूप महत्त्वाची बातमी आहे, तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. इथे कोण कोण पार्टिसिपेट करत आहे, या डेझर्ट फ्लॅग 8 मध्ये कोण कोण पार्टिसिपंट्स आहे, तर याच्यात UAE होस्ट आहे, इंडिया पार्टिसिपेट करत आहे. याच्या व्यतिरिक्त स्पेन, ऑस्ट्रेलिया, UK, रिपब्लिक ऑफ कोरिया, US, बहारीन, मोरक्को, कुवेत अँड फ्रान्स. तर UAEच्या डेझर्ट फ्लॅग 8 मध्ये जास्त कंट्रीज पार्टिसिपेट करत आहे. अँड इंडिया, हे तर राहूनच गेलं किंवा वर दिलेलंच आहे इंडिया सुद्धा. ठीक आहे ना. UK स्वतःच्या देशात एक मल्टीलॅटरल एक्झरसाइज होस्ट करत आहे, पण तरी त्यांनी पण आपले एअर वॉरियर्स UAEच्या डेझर्ट फ्लॅग 8 मध्ये पार्टिसिपेट करायला पाठवले. ठीक आहे. या दोन्ही एक्झरसाइज लक्षात राहतील, तुम्हाला लक्षात माहीत ठेवायचं आहे. डेझर्ट फ्लॅग 3 UAE मध्ये होते आहे आणि कोब्रा वॉरियर्स ही UK मध्ये होते आहे. इतकं जरी लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. चलायचं पुढे नेक्स्ट मुद्द्यावर. द नेक्स्ट विषय आहे एका प्राइज बद्दल. एक प्राइज आहे ज्याचं नाव आहे मार्कोनी प्राइज, आणि हे सगळ्यात मोठं प्राइज आहे जे कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीच्या फील्डमध्ये दिल्या जातं. तर 2023चा मार्कोनी प्राइज हा देण्यात आला आहे इंडियन ओरिजिन हरी बालकृष्णन यांना.
हरी बालकृष्णन हे MIT मध्ये प्रोफेसर आहे, म्हणजे साधारण माणूस नाही आहे. मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथे ते प्रोफेसर आहे आणि बऱ्याच वर्षांपासून खूप मोठ्या मोठ्या गोष्टींवर काम करत आहे. त्याच्यामुळे यांना 2020मध्ये ऑलरेडी इन्फोसिस प्राईज देण्यात आलेला आहे. याच्या व्यतिरिक्त यांना 2021मध्ये पुन्हा IEEE कोजी कोबायाशी कम्प्युटर्स अँड कम्युनिकेशन्स अवॉर्डसुद्धा देण्यात आलेला आहे. आणि आता 2023मध्ये कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमध्ये दिला जाणारा सगळ्यात मोठा ऑनर, टॉप ऑनर इन द फील्ड ऑफ कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, या प्राईजचं नाव काय, द मार्कोनी प्राईज, हा 2023चा कोणाला देण्यात आला, हरी बालकृष्णन यांना. ठीक आहे. तर हा जो प्राईज आहे मार्कोनी प्राईज, हा US मध्ये एक ऑर्गनायझेशन आहे ज्याचं नाव आहे मार्कोनी फाउंडेशन, हे देत असतात. कशासाठी देण्यात आला, तर यांनी वायर्ड आणि वायरलेस नेटवर्किंगच्या फील्डमध्ये खूपच चांगलं काम केलं, खूप मोठं काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे 2023चा मार्कोनी प्राईज हरी बालकृष्णन यांना देण्यात आला. प्रश्न जर याच्यावर बनला तर एकच प्रश्न येईल की मार्कोनी प्राईज 2023चा कोणाला देण्यात आला, किंवा हरी बालकृष्णनला मार्कोनी प्राईज जर देण्यात आला आहे तर तो कुठल्या टेक्नॉलॉजीसाठी देण्यात आलेला आहे. तर लक्षात ठेवा, इट इज कम्युनिकेशन्स टेक्नॉलॉजी. ठीक है, चलते आगे नेक्स्ट क्वेश्चन पे. नेक्स्ट, सुनील मेहता. आजकाल असं झालं ना, रोज चर्चा केली आणि अदानीचं नाव आलं नाही तर जमत नाही किंवा लोकांना गमत नाही, असा विषय. अदानी एनर्जी लिमिटेडमध्ये डायरेक्टरच्या पदावर होते, यांचं नाव आहे सुनील मेहता. हे अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडमध्ये, अदानी एनर्जी लिमिटेड नाही, अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडमध्ये डायरेक्टर होते. आता 31 जानेवारीलाच काय झालं होतं की यांची अपॉइंटमेंट झाली होती इंडसइंड बँकेच्या नॉन परमनंट चेअरमॅनच्या पदावर. कुठे, नॉन एक्झिक्युटिव्ह चेअरमॅन ऑफ इंडसइंड बँक, इथे यांची अपॉइंटमेंट झाली. आता विषय असा आहे की इंडसइंड बँकेनी तर अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडला लोन दिलेलं आहे ऑलरेडी. मग अशा वेळेस यांना ऑकवर्ड झालं, म्हणे इंडसइंड बँकनी लोन पण दिलं आहे अदानी ग्रीन एनर्जीला, अशा वेळेस मी अदानी ग्रीन एनर्जीचा पण डायरेक्टर राहणे आणि इंडसइंड बँकेचा चेअरमॅन राहणे, दोन्ही जॉब्स ॲट ए टाईम सांभाळणे बरोबर नाही. म्हणून यांनी काय केलं की अदानी ग्रीन एनर्जीच्या डायरेक्टर पदावरून आता रिझाईन केला आहे आणि ते कुठे जाणार आहे, आता ते इंडसइंड बँकेचे नॉन एक्झिक्युटिव्ह पार्ट टाईम चेअरमॅन म्हणून काम करणार आहे. तर याच्यावर साधा सोपा प्रश्न असा येईल की हू हॅज बीन अपॉइंटेड ॲज दी पार्ट टाईम और नॉन परमनंट एक्झिक्युटिव्ह चेअरमॅन ऑफ इंडसइंड बँक. यांचं नाव लक्षात ठेवा, सुनील मेहता. आणि कुठून सोडून आले आहे, तर अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडवरून सोडून आलेले आहे. बस इतकंच आहे, याच्यापेक्षा जास्ती माहिती या पॉईंटमध्ये तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज नाही. PM किसान म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आहे ना. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा शॉर्ट फॉर्म काय पहा, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी असा याचा फुल फॉर्म आहे. तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधीमध्ये काय केलं जातं, दरवर्षी डायरेक्टली 8 करोड एलिजिबल फार्मर्सच्या अकाउंटमध्ये 6,000 रुपये ॲन्युअली ट्रान्सफर केले जातात. पण हे 6,000 रुपये एक इन्स्टॉलमेंटमध्ये नसतं, 3 इन्स्टॉलमेंटमध्ये असतात. दर 4 महिन्यांनी 2-2 हजाराचे 3 इन्स्टॉलमेंटमध्ये सरकार 8 करोड एलिजिबल फार्मर्सच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT च्या पद्धतीने 2,000, 2,000 आणि 2,000 असे 3 इन्स्टॉलमेंटमध्ये 6,000 रुपये टाकत असते. यांनी फार्मर्सला एक हेल्प प्रोव्हाइड करण्याचा सरकारचा मानस आहे. तर PM किसान निधीचा 13th इन्स्टॉलमेंट जी 16,800 करोडची आहे ती प्रधानमंत्री मोदी यांनी रिलीज केली. तर प्रधानमंत्री मोदींनी 13th इन्स्टॉलमेंट ऑफ 16,800 करोड ऑफ PM किसान हॅज बीन ही रिलीज केली आहे. तर याच्यात तुम्हाला महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं आहे, PM किसान सन्मान निधी हा इंटरव्ह्यूमध्ये बरेचदा विचारला गेला आता की PM किसान सन्मान निधीमध्ये कितीचे इन्स्टॉलमेंट्स आहे. तर लक्षात ठेवा 2-2 हजाराचे 3 इन्स्टॉलमेंट्स आहे. ॲन्युअली किती अमाऊंट ट्रान्सफर केली जाते, तर ॲन्युअली 6,000 ट्रान्सफर केली जाते. यावर्षी फेब्रुवारीमध्ये कितवं इन्स्टॉलमेंट दिलं गेलं, तर फेब्रुवारीमध्ये 13वं इन्स्टॉलमेंट PM किसानचं देण्यात आलं आहे. आणि PM किसानचा फुल फॉर्म काय आहे हा प्रश्न सुद्धा विचारला गेला होता. तर प्रश्न आहे
तर उत्तर आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी. ठीक आहे, चलायचं पुढे नेक्स्ट मुद्द्याकडे. नेक्स्ट विषय पुन्हा केरळमध्ये चाललो आपण. ठीक आहे, पहा काय आहे. तुम्हाला एक ॲक्टचं नाव सांगतो, इथे मी मुद्दाम लिहून ठेवलं होतं, इम्पॉर्टंट आहे. प्रोहिबिशन ऑफ एम्प्लॉयमेंट ॲज मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स अँड देअर रिहॅबिलिटेशन ॲक्ट 2013. आपण 2023 मध्ये आहे सध्या. 2013 मध्ये भारत सरकारच्या म्हणजे भारतीय संसदनी एक ॲक्ट पास केला. याचं नाव आहे प्रोहिबिशन ऑफ मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स अँड देअर रिहॅबिलिटेशन. मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स म्हणजे काय? मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स म्हणजे असे व्यक्ती किंवा असे लोक जे नाल्यांच्या आत जाऊन, मॅनहोल असतो ना, त्या मॅनहोल, हा जो मॅनहोल असतो याच्या आत जाऊन नाल्यांची साफसफाई किंवा स्वच्छता करतात. याला हे म्हणजे इतकं वाईट आणि बेकार काम आहे की हे माणसांकडनं करून घ्यायला नको. याच्यासाठी भारतीय संसदनी 2013 मध्ये ॲक्ट पास केला आणि अजूनही 2023 मध्ये सुद्धा बऱ्याचशा राज्यांमध्ये, मी म्हणत आहे भारत सरकारच्याच वेगवेगळ्या राज्य सरकार सुद्धा नाल्यांची स्वच्छता आणि साफसफाई ही माणसांकडनंच करून घेत आहे. भारत सरकारने बॅन केल्यानंतर सुद्धा म्हणजे पहा किती वाईट परिस्थिती आपली आहे ना. मुख्य हा प्रश्न जातींशी पण रिलेटेड आहे, म्हणजे काही स्पेसिफिक जातींच्याच लोकांना या कामांमध्ये घेतलं जातं असा सुद्धा मुद्दा आहे. मग असं सगळं होत असताना मॅन्युअल, जर भारतातच असा नियम आहे की मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग अलाउड नाही, स्कॅव्हेंजिंग अलाउड नाही म्हणजे माणसांनीच नाल्यांची स्वच्छता करावी बा असं अलाउड नाही आहे, मग कसं होत आहे? पण होत आहे. याच्यावर उपाय काय? तर केरळमध्ये एक चांगला निर्णय सध्या घेण्यात आलेला आहे. एक कंपनी आहे भारताची, एक स्टार्टअप आहे ज्यांनी रोबोटिक स्कॅव्हेंजिंग म्हणजे स्वच्छता, एवढं लक्षात ठेवा. रोबोटिक स्कॅव्हेंजर एक तयार केला आणि त्या रोबोटिक स्कॅव्हेंजरला नाव दिलं बंडीकूट. आता बंडीकूट म्हणजे, बंडीकूट हे जे नाव आहे ना, हे साऊथमध्ये त्या रॅट्सला म्हटलं जातं जे पिगच्या शेपचं त्यांचं तोंड असतं है ना, सुसुंदरी वगैरे म्हणतो ना आपण त्या टाईपचं. तर हे कसे तुम्हाला नेहमी त्या नाल्यांमध्ये वगैरे दिसतात, तिथे बरंचसं तिथे सापडतात ते. म्हणून या रोबोटचं नाव काय देण्यात आलं आहे? बंडीकूट. आणि हा पहिल्यांदा केरळ हे पहिलं राज्य बनलं आहे ज्यांनी एक रोबोटला वापरला आहे आता स्कॅव्हेंजिंग करण्यासाठी, म्हणजे स्वच्छता करण्यासाठी. एक मोठा डेटा पण तुम्हाला द्यायचा होता. भारत सरकारचं असं म्हणणं आहे की मागच्या वर्षी जवळपास 150च्या वर लोकांची हे असं नाल्यांमध्ये जाऊन स्वच्छता करताना जे फ्यूम्स होतात, हार्मफुल फ्यूम्स नाकात जाऊन त्यांची आत गुदमरून डेथ झालेली आहे 150च्या वर लोकांची. आणि तरीसुद्धा प्रत्येक राज्यांनी या नियमाला अजून लागू केलेलं नाही आहे. तर ही एक गोष्ट पण आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. मग याच्या अगेन्स्ट केरळ सरकारने सध्या काय केलं? तर केरळ सरकार बनलं आहे भारतातलं पहिलं स्टेट की ज्यांनी मॅनहोल्सच्या क्लिनिंगसाठी रोबोटिक स्कॅव्हेंजर्स वापरणं सुरू केलं, म्हणजे रोबोटिक साफसफाईच्या मशीन्स सुरू केल्या. या रोबोटचं नाव काय आहे? तर याचं नाव आहे बंडीकूट. ठीक आहे. याचं इनॉग्रेशन जे करण्यात आलं, लॉन्चिंग जे करण्यात आलं, ते वॉटर रिसोर्स मिनिस्टर जे आहे केरळचे, त्यांचं नाव आहे रोशनी ऑगस्टीन, यांनी थिसूर नावाच्या डिस्ट्रिक्टमध्ये हे सुरू केलं. कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये सुरू केलं? थिसूर. आता तुम्हाला याच्यावर 4-5 प्रश्न येऊ शकतात. याला अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, बंडीकूटला ऑलरेडी 2022 मध्ये केरला प्राईड अवॉर्ड मिळालेला आहे. तर हे खूपच चांगलं इनोव्हेशन आहे ज्याला प्रत्येक राज्यांनी आय थिंक वापरणं आता सुरू करायला पाहिजे. 4-5 प्रश्न याच्यावर बनणार आहे. पहिला प्रश्न हा बनेल, कुठल्या राज्यांनी रोबोटिक स्कॅव्हेंजिंग सुरू केली? फर्स्ट स्टेट इन इंडिया कौन सा बना? तर ते आहे केरळ. दुसरा प्रश्न असा विचारला जाईल, रोबोटिक स्कॅव्हेंजिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या रोबोटचं नाव काय? तर त्याचं नाव आहे बंडीकूट. तिसरा हा विचारला जाईल, कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये केरळच्या रोबोटिक स्कॅव्हेंजिंग पहिल्यांदा करण्यात आली? तर त्याचा प्रश्न आहे थिसूर. असे काही प्रश्न याच्यावर नक्की बनवू शकतात. ठीक आहे, चलायचं पुढे नेक्स्ट पॉईंटवर. नेक्स्ट, आता काही दिवस आधी आपण एक विषय तुम्हाला सांगितला होता की म्हटलं होतं विमेन्सचं सिनियर नॅशनल हॉकी चॅम्पियनशिप होते आहे. तर ती कुठे होते आहे याच्यावर प्रश्न होता. तो प्रश्नही होता, एक स्लाईडही होती. तर ती काकीनाडामध्ये आंध्र प्रदेशमध्ये होत आहे, इथपर्यंत आपण चर्चा केली होती. तर या काकीनाडामध्ये जी सिनियर विमेन्स नॅशनल हॉकी चॅम्पियनशिप झाली
त्याचा फायनल खेळला गेला आणि फायनलमध्ये महाराष्ट्राची टीम हारली. कोणाशी हारली तर आपण मध्य प्रदेशची हारलो, ते पण 5-1 हारलो. म्हणजे आपण एकच गोल मारला, त्यांनी आपल्यावर 5 गोल मारले. तर मध्य प्रदेशनी विमेन्स सिनियर नॅशनल हॉकी चॅम्पियनशिप जिंकली आहे. कुठे झाली होती ही विमेन्स नॅशनल हॉकी चॅम्पियनशिप? ही झाली होती काकीनाडा, आंध्र प्रदेशमध्ये. हे एक महत्त्वाचा प्रश्न याच्यात बनणार आहे. दुसरं बनेल कोण जिंकलं आणि कोण हारलं? तर जिंकलं मध्य प्रदेश, फायनलमध्ये हारला महाराष्ट्र. कितवं एडिशन होतं विमेन्स नॅशनल सिनियर हॉकी चॅम्पियनशिपचं? तर ते होतं 13th एडिशन. याच्या व्यतिरिक्त काही माहिती इथे दिलेली आहे, प्रश्न येण्याचे चान्सेस कमी आहे, पण लक्षात ठेवा. बेस्ट गोलकीपरचा अवॉर्ड जो मिळाला तो झारखंडच्या गोलकीपर आहे सोनल मिंज यांना देण्यात आला. त्या कॅप्टन सुद्धा आहे झारखंडच्या टीमच्या. बेस्ट डिफेंडरचा अवॉर्ड देण्यात आला प्रतिभा आर्या यांना, ज्या मध्य प्रदेशच्या टीममध्ये आहे. बेस्ट मिडफिल्डर बनल्या मनीश्री नरेंद्र शेडगे, या महाराष्ट्राच्या आहे. आणि बेस्ट फॉरवर्डचा अवॉर्ड अल्बेला राणी टोपो यांना देण्यात आला, ज्या झारखंडकडनं खेळतात. तर मेजर अवॉर्ड्स महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि झारखंडच्या नावावर राहिले आहे. आणि झारखंड 3ऱ्या नंबरवर येणारी टीम बनली, 4थ्यावर राहिली हरियाणा. ठीक आहे. तर ही एक महत्त्वाची बातमी. मध्य प्रदेशनी विमेन्स सिनियर नॅशनल हॉकी चॅम्पियनशिप जिंकली, महाराष्ट्राला 5-1 हरवलं. ठीक आहे. चलायचं नेक्स्ट पॉईंटवर. नेक्स्ट मुद्दा आहे एक अपॉइंटमेंटशी रिलेटेड. अपॉइंटमेंट झाली आहे यांचं नाव आहे लेफ्टनंट जनरल R.S. कीन. तर लेफ्टनंट जनरल R.S. कीन हे आता डायरेक्टर जनरल बनले आहे क्वालिटी अश्युरन्सचे. त्यांना म्हटलं जातं DGQA. आता हे DGQA हे काय असतं हे जरा समजून घेऊ. DGQA बेसिकली एक इंटर सर्व्हिस ऑर्गनायझेशन आहे. इंटर सर्व्हिस म्हणजे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या अंडर 3 सर्व्हिसेस येतात, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स. तर या आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स तिघांच्या पण वेगवेगळे स्टोअर्स असतात, त्यांचे वेगवेगळे इक्विपमेंट्स असतात. काही इम्पोर्टेड इक्विपमेंट्स असतात, काही भारतात स्वतः बनलेले इक्विपमेंट्स असतात. प्रत्येक इक्विपमेंटची क्वालिटी चेक करणे आणि ती क्वालिटी व्यवस्थित आहे की नाही याच्याकडे लक्ष देणे, याचं काम क्वालिटी अश्युरन्स म्हटलं जातं. याला काय म्हटलं जातं? क्वालिटी अश्युरन्स. आणि हे क्वालिटी अश्युरन्सचं एक वेगळं डिपार्टमेंट असतं. त्या डिपार्टमेंटचे डायरेक्टर जनरल ऑफ क्वालिटी अश्युरन्स म्हटलं जातं. डायरेक्टर जनरल क्वालिटी अश्युरन्स DGQA. तर हे भारताचे नवीन DGQA कोण झालेला आहे? लेफ्टनंट जनरल R.S. रीन. मी मगाशी कीन म्हटलं चुकीने ना, सॉरी, कीन नाही आहे ते रीन आहे. लेफ्टनंट जनरल R.S. रीन. ठीक आहे. तर माफ करा, ते चूक झाली. ठीक आहे. तर R.S. रीन आहे की कीन आहे, मीच कन्फ्यूज झालो. इथे R.S. रीन दिले, इथे R.S. कीन दिला. तुम्ही R.S. रीन लक्षात ठेवा, मी करेक्शन तुम्हाला कमेंटमध्ये नक्की टाकतो. ठीक आहे. तर R.S. रीन हॅज बीन सर्टिफाईड. हे ऑलरेडी नाही का 6 सिग्मा ब्लॅक बेल्ट म्हणून सर्टिफाईड आहे फ्रॉम इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट ऑफ कोलकाता है ना. याच्या व्यतिरिक्त यांनी रिलायबिलिटी इंजिनिअरिंग मध्ये सर्टिफिकेशन केलं आहे IIT खरगपूरमधून है ना. आणि क्वालिफाईड लीड ऑडिटर सुद्धा हे राहिलेले आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या कामांचा यांचा अनुभव खूप मोठा आहे आणि नक्कीच याला डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये फायदा होईल. ठीक, क्लिअर हा मुद्दा. थोडंसं R.S. रीन किंवा R.S. कीन मध्ये जे कन्फ्युजन आहे ते कमेंट बॉक्समध्ये मी क्लिअर करतो. ठीक आहे. चलो नेक्स्ट मुद्द्यावर जाऊ. एक फेस्टिवल आहे, आपल्याच महाराष्ट्रात होणारा फेस्टिवल आहे. काही दिवस आधी मी जाऊन सुद्धा आलो. औरंगाबादच्या जवळ एलोरा केव्ज आहे, अजंता केव्ज आहे. आणि या एलोरा अजंता केव्जच्या नावाने एक फेस्टिवल सुद्धा औरंगाबादमध्ये होतो. खूप प्रसिद्ध फेस्टिवल आहे. त्याचं 3 दिवसांचा हा फेस्टिवल नुकताच 25 फेब्रुवारीपासून 27 फेब्रुवारीपर्यंत घेण्यात आला. कधीपासून? 25 to 27 फेब्रुवारीपर्यंत हा घेण्यात आला. याला फेस्टिवलला नाव काय दिला? एलोरा अजंता फेस्टिवल. महत्त्वाची गोष्ट एवढीच लक्षात ठेवायची आहे, एलोरा अजंता फेस्टिवल कुठे होतो? औरंगाबादमध्ये होतो, एवढं लक्षात ठेवा. आणि यावर्षी एलोरा अजंता फेस्टिवलचं इनॉग्रेशन कोणी केलं? तर महाराष्ट्राचे नाही, भारताचे जे युनियन मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर फायनान्स आहे भगवत कराड यांनी केलं आहे ना. तर इथे एक तुमचं मिनिस्टरची पण नाव पाठवून जातं, युनियन मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर फायनान्स है ना. मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर फायनान्स कोण आहे? भागवत कराड यांनीच एलोरा अजंता फेस्टिवलचं इनॉग्रेशन केलं.
ठीक है, चलने का नेक्स्ट मुद्दे पे. आणि शेवटचा मुद्दा आजचा आहे आजच्या डेचं इम्पॉर्टन्स. आज नॅशनल सायन्स डे आहे. ठीक आहे, विज्ञानाला आपण किती अभ्यास करतो आणि किती वैज्ञानिक पद्धतीने विचार करून गोष्टींना सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो, हे खूप महत्त्वाची गोष्ट असते. आपण नॅशनल सायन्स डेचे मीम्स खूप सारे बघितले असतील, पण थोडीशी विचारशक्ती पण आपली वैज्ञानिक असली तर त्याचा फायदा होतो. तर नॅशनल सायन्स डे याचं थीम या वर्षाची लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे, ग्लोबल सायन्स फॉर ग्लोबल वेलबिईंग. द थीम इज ग्लोबल सायन्स फॉर ग्लोबल वेलबिईंग. 28 फेब्रुवारी इज नॅशनल सायन्स डे. ठीक आहे, तो दिस इज व्हॉट वी हॅव फॉर टुडे. लेट अस क्विकली हॅव अ लुक ॲट दी क्वेश्चन्स फॉर टुडे. आजचे एक प्रश्न तुमच्यासाठी. पहिला प्रश्न आहे, FATF इज अ फायनान्शियल क्राईम वॉचडॉग है ना. इट इज इन्व्हॉल्ड इन कॉम्बॅट अगेन्स्ट. कुठल्या गोष्टीच्या अगेन्स्ट फाईटमध्ये FATF इन्व्हॉल्ड आहे. तर तुम्हाला ऑप्शन्स दिलेले आहे काही, यांच्यापैकी सगळ्यात व्यवस्थित ऑप्शन तुम्हाला चूज करायचा आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊ. नेक्स्ट क्वेश्चन आहे, केरला बिकेम द फर्स्ट स्टेट इन इंडिया टू यूज रोबोटिक स्कॅव्हेंजर्स. आता तुम्हाला सांगायचं आहे त्या रोबोटिक स्कॅव्हेंजरवाल्या रोबोटचं नाव काय आहे. ठीक आहे, तो दिस इज द सेकंड क्वेश्चन फॉर यू. तिसरा क्वेश्चन आहे, MITचे प्रोफेसर आहे हरी बालकृष्णन, यांना 2023चा मार्कोनी प्राईज मिळालेला आहे. तुम्हाला फक्त एवढं सांगायचं आहे की हा मार्कोनी प्राईज दिला कुठल्या फील्डमध्ये जातो आहे ना. इट इज द हायेस्ट ऑनर इन विच फील्ड. सोपं उत्तर आहे, आत्ताच आपण बघितलं आहे. नेक्स्ट तुम्हाला सांगायचं आहे की अल दफ्रा एअर बेस हे कुठल्या कंट्रीमध्ये आहे. ठीक आहे, तर कंट्रीचं नाव तुम्हाला इथे सांगायचं आहे. पाचवा क्वेश्चन आहे, इन कुठल्या सिटीमध्ये चाइल्ड आणि विमेन फ्रेंडली पोलीस स्टेशन ओपन करण्यात आलं. भारतातलं पहिलं चाइल्ड अँड विमेन फ्रेंडली पोलीस स्टेशन आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सिटीचं नाव याचं लक्षात असायला पाहिजे. तो हे होते सगळे आजचे पॉईंट्स आणि क्वेश्चन्स. याचे जे आन्सर्स आहे तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. प्रयत्न करील की तुम्हाला 28 तारखेपर्यंतच्या ज्या PDFs आहेत त्या ऑलरेडी आपण त्या टेलिग्रामच्या चॅनलवर टाकलेल्या आहेच. त्याच्यात हे क्वेश्चन्स नाही आहे शेवटच्या ह्याच्यात, पण ते आता व्हिडिओमध्ये होत आहे. अपलोड करायला जरा वेळ होतो आहे व्हिडिओजला. या प्रोसेसला आपण थोडंसं अजून फास्ट करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू व्हेरी मच.